नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील, मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत. तो विकास नसतो. आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो. मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं काय करतो आहोत. प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे की माझ्या इकडे एखादी एवढी समजा 5,000 एकर जमीन एखाद्या कंपनीने विकत घेतली. कंपनीने विकत घेतलीचा अर्थ काय की त्या 5,000 एकर मधली सगळी कुटुंब गेली बाहेर. कुठे गेली, काय गेली माहिती नाही. जर समजा आपण ह्या गोष्टी जर जपल्या नाहीत, आपण आपलंच राज्य जर जपलं नाही, मला सगळ्याकडच्या, मला आज काय कुठचं तुम्हाला कॉन्ट्रोवर्शियल किंवा असल्या प्रकारची गोष्ट सांगायची नाही, पण मला असं वाटतं की साहित्य इतिहासातनं काही आपण बोध घेणार नसू. इतिहास न वाचलेला बरा. की प्रत्येक वेळेला आपण आपल्या गोष्टी आपण देत आलो, सांगत आलो की बाबा घ्या. प्रत्येक वेळेला तुम्ही जगाच्या पाठीवर देशात जावं आपल्या. मी तुम्हाला साधी एक गोष्ट म्हणून सांगतो की आता 370 कलम हे काश्मीरमधनं रद्द झालं. ते झालं नाही झालं वगैरे वगैरे, आपण त्या भानगडीत नको जाऊया. आता 370 कलम रद्द झाल्याचा अर्थ काय, तर भारतीय माणूस तिथे काश्मीरमध्ये स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जणांनी घेतली मला माहिती नाही. खरं तर पहिल्यांदा अंबानी आणि अदानीने घ्यायला पाहिजेत. आता लोकांना विश्वास बसेल ना की बाबा जायला हरकत नाही. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, हे फक्त काश्मीर पुरतं नाहीये. तुम्ही जर समजा आता हिमाचल प्रदेशमध्ये जरी गेलात तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही जमिनीचा तुकडा घेऊ शकत नाही. भारतीय कोणीही माणूस जरी समजा तिकडे गेला तरी हिमाचल प्रदेशमध्ये तुम्ही तुमचा जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही जर आसाम, मणिपूर आणि ह्या सगळ्या भागामध्ये गेलात, तुम्ही तिथे जमीन विकत घेऊ शकत नाही, भारतीय असून सुद्धा. आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही. भाषा कुठून टिकेल? तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल नो. माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे. ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल. उद्या ही अशी साहित्य संमेलनं किंवा हे संमेलन आपण इथे पुस्तक प्रदर्शनं भरवलेली आहेत. ही पुस्तक प्रदर्शनं, ही पुस्तकं आपण मुलांनी, नवीन येणाऱ्या मुलांनी वाचली पाहिजेत. मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जशी काट टाकतोय तशी साहित्यामध्ये देखील काट टाकली पाहिजे. आज माझी सगळ्या साहित्यिकांना माझी विनंती आहे, तुम्ही चांगलं असेल, वाईट असेल, काही असेल, पण मला असं वाटतं साहित्यिकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. साहित्यिकांनी बोललं पाहिजे, साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे, मार्ग दाखवला पाहिजे. तो राजकीय असेल ना तर काही असेल. पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक बोलायचे. पूर्वीच्या काळी साहित्यिक राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे. मला आता कोणी मत मांडताना दिसत नाहीत. कोणतेही सरकार असू देत, त्याचा काही विषय नाहीये की आज ह्यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार, कोणाचंही नाही. मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे. साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाहीत, त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे. आम्ही तुमच्याकडे ज्यावेळेला आदराने बघतो, आदर्श म्हणून बघतो, त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदराने पाहतो तसं आम्हाला तुमची मतं काय आहेत याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे.